आजच्या दिवसाचा पहिला मॅन ऑफ द मॅच जातो इक्बालला. जयेश पाटील यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच ची टी शर्ट परिधान करायचं आहे इक्बाल यांना. पहिलाच मॅचचा मॅन ऑफ द मॅच इक्बाल यांना परिधान जयेश पाटील देताना. फिल्डिंग टीम थोडीशी घाई करा, फिल्डिंग लावा आणि बॅटिंग टीम बॅट्समॅन रेडी ठेवा, जित्या करून आपल्याला टाइम वाचेल. कम ऑन डीजे. तुझे डोल्याला शोभते चष्मा, दिसते नटीवाणी सिनुमा वाली मधुबाला मधुरी करिश्मा, दिसते नटीवाणी सिनुमा वाली मधुबाला मधुरी करिश्मा. अगो सुषमा तुझे डोल्याला शोभते चष्मा, अगो सुषमा तुझे डोल्याला शोभते चष्मा. हॅलो, थँक्यू डीजे. चला दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू वरती पाठवायचा आहे, नाहीतर पॅनलाइज व्हावं लागेल दोन्ही संघांना. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे किंजल 11 यांनी. ओपनिंगचे बॅट्समन जेवदानी माऊली यांचे डीजे. दोन्ही संघांना कळवण्यात येते की चार षटक हाताळण्यासाठी 15 मिनिटांचा अवधी लागणार आहे. बॅट्समन नेम दुर्गेश आणि जय. स्ट्राईक ते दुर्गेश. चला किंजल 11. सर्व संघांनी नोंद करायची आहे. फक्त डगआउट मध्ये 16च रजिस्टर प्लेयर्स बसतील, नाहीतर 2 रनांनी पॅनलाइज व्हावं लागेल. सर्व संघांनी नोंद करून घ्यायचे आहे. हा कमिटीमध्ये सर्वात इम्पॉर्टंट रूल आहे. तुमच्या डगआउट मध्ये फक्त 16च प्लेयर बसायला पाहिजे जे रजिस्टर्ड आहे. थोडीशी मॅच लवकर स्टार्ट करा. या दिवसातील दुसरा मॅच टायमर ऑन आहे. या दिवसातील दुसरा मॅच किंजल 11 वर्सेस जीवदानी माऊली. बॉलर नेम दिलीप. पहिला चेंडू अतिरिक्त धाव. व्हाईट. पंचांचे हात हवेत उडताना आणि व्हाईटचा इशारा देताना पहिला चेंडू व्हाईट. स्ट्राईकला ते मॅडी दुर्गेश. एक चेंडूने 1 रनाने समाधान मानावं लागते दुर्गेश यांना. संघाची धावसंख्या 1 चेंडू 2 धावा. दुसरा चेंडू चांगलासा सन्मान जय यांनी चांगलासा सन्मान देऊन 1 रनाने समाधान मानलंय आपल्या संघाला. 2 चेंडू 3 धावा. चांगलासा फटका. मिसफील्ड आणि चांगलासा बॅकअप. 1 रन. दुर्गेश यांनी चांगलासा फटका मारलेला आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण होतं आणि बॅकअप सुद्धा. तिसरा चेंडू चांगलासा फटका. स्ट्रेट चौकार. डीजे. थँक्यू डीजे. शेवटचे 2 चेंडू. चौथ्या चेंडूला फटका मारलेला होता पहिल्याच ओव्हरमध्ये. खराब थ्रो. डायरेक्ट हिट काय लागली नाही आणि 1 रनाने समाधान मानावं लागतंय जय यांना. संघाची धावसंख्या धावती 9. शेवटचा चेंडू. चांगलासा गॅप मध्ये चौकार. ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या
13 मेराचं इक्वेशन जीवदानी माऊल्यांचा डीजे. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन येतात ते निहाल. हो, सन्मान देऊन 1 रन समाधान मानते जय यांना. जर स्वयं आपण बॅटिंग टीमचे हे बोलू तर कॅल्क्युलेट क्रिकेट खेळतात. चौका मारतात, सिंगल खेळतात. समोरचा पण नॉन स्ट्रायकर चौका मारतो, सिंगल घेतो. हा कॅल्क्युलेट क्रिकेट खेळतात आहे. चांगला असं दोघांमध्ये ताळमेळ. दोन्ही पण ओपनिंग बॅट्समन यांनी सुंदर असे एक चौकार मारून संघाची धावसंख्या पुढे नेलेली आहे. आणि 1 चेंडू 1 धावांनी समाधान मानावं लागतंय जयांना. 2 फटका आले तरी 1 रन काढतायत आणि आपल्या संघाची धावसंख्या पुढे नेत आहेत. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 16. पुन्हा एकदा फटका आणि तेवढा चांगला चौकार लेगच्या दिशेला येतोय. चौकार खणखणीत डीजे. थँक्यू डीजे. शेवटचे 2 चेंडू स्ट्राईकला येते दुर्गेश. पुन्हा एकदा 1 रन. आतापर्यंत बघायला गेले तर 3 चौकार आलेत आणि त्या 3 चौकारने संघाची धावसंख्या झाली 21. चांगला असा बॅकफुट पंच देऊन 1 रनांनी समाधान मानलंय जयांनी. संघाची धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 22. डीजे. वैयक्तिक पहिलं व संघासाठी तिसरं षटक घेऊन येत आहेत ते आर्यन. पहिला चेंडू व्हाईट. अतिरिक्त धाव जीवदानी माऊली संघाला. 23. हो व्हाईट चेंडू टाकून सुद्धा डॉट बॉल घेतलेला आहे आर्यनांनी. चांगला असा कमबॅक आर्यनांचा. आणि जयंत मगाचा चेंडू काय समजला नव्हता. सन्मान देऊन 1 रन समाधान मानलंय जयांनी. स्ट्राईकला ते दुर्गेशचा म्हणायला गेलं तर 2 चौकार या मॅच मध्ये लावलेला आहे. पुन्हा एकदा चौकाराच्याच दिशेने पण जातोय चेंडू सीमारेषा पाराने येतो षटकार. बॅक टू पवेलियन जाते दुर्गेश. डीजे. थँक्यू डीजे. 3 चेंडूचे खेळ झालाय. 4था चेंडू. हो पवेलियन मध्ये सेट होऊन आलेले पण रन आउट. आर्यनचा चांगलासा कमबॅक. डीजे. थँक्यू डीजे. शेवटचे चेंडू संघाला हॅट्रिक साठी चान्स. बघा आर्यन चान्स करून देतात का. चांगला असा चेंडू. पुन्हा एकदा चान्स. चांगला थ्रो पण आर्यनांनी काय तो थ्रो झेलला नव्हता. शेवटचा चेंडू. संघाची धावसंख्या झाली होती 25. तिसरा षटकातला शेवटचा चेंडू आर्यनांचा. स्ट्राईकला येते कोण आहे. 1 रनाने समाधान मानावं लागतंय रत्नेश यांना. डीजे.
थँक्यू डीजे. वैयक्तिक पहिल्या संघासाठी चौथं षटक घेऊन येतात ते रवी. एज लागली पण विकेट किपर यांचा काय चेंडू हातात नाही लागला आणि जातोय टिकलर झोन मध्ये चेंडू. जरा विकेट किपरचा गच्चाड क्षेत्ररक्षण आणि जीवदानी माऊली यांना 1 रनांनी समाधान मानलंय. स्ट्राईकला कोण आहे? स्ट्राईकला त्याच्या टॅप चेंडूने मारलेला अजय यांनी. एक जराशी पंचांनी मॅच थांबवायची आहे. जीवदानी माऊली यांना 2 रनांनी पॅनलाइज व्हावं लागेल ट्रॅक साठी. ब्लॅक ट्रॅक कंपल्सरी असते या लीग मध्ये. शेवटला हे 2 रन मायनस होतील. हे संघाची धावसंख्या 29. चांगलासा फटका. 29 3 चेंडू नंतर संघाची धावसंख्या 29. तिसरा चेंडू चौथा चेंडू चांगला फटका लेग साइडला. आपण थ्रो करण्याच्या नादात चेंडू काय हातात आला नव्हता पण चेंडू अडवलेला. 4 चेंडू 30 धावा. 5वा चेंडू हो लेग ब्रेक केलेला. पुन्हा एकदा विकेट किपरचा सहारा नाही भेटला आणि चोरटी धाव म्हणावी लागेल जीवदानी माऊली यांच्या बॅट्समन करून. शेवटचा चेंडू संघाची धावसंख्या झाली ते 31. जय हा ओपनिंग बॅट्समन अजून काय आउट झालेले नाही. टॅपच्या साह्याने मारलेला फटका 1 रनांनी समाधान मानावं लागेल जीवदानी माऊली यांना. आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर जीवदानी माऊली यांची धावसंख्या झालेली आहे ती 32 आणि 2 रनां पॅनलाइज झालेले ते 2 रन मायनस करून 31 रनांचा टार्गेट आहे किंजल 11 यांना. डीजे पुढच्या मॅचचा टॉस न्यामाबाईज आणि पीसीसी कर्णधारांनी लवकरात लवकर टॉस का बॉस मध्ये उपस्थित राहायचं आहे. डीजे थँक्यू डीजे. चला लवकरात लवकर जीवदानी माऊली यांनी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि फुल टॉस न्यामाबाई पीसीसी. लवकरात लवकर मॅच स्टार्ट व्हायच्या अगोदर कर्णधारांनी टॉस का बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. रोहन बोटले यांच्या हस्ते पुढच्या मॅचचा टॉस उडवला जाईल. पीसीसी न्यामाबाई यांचे कर्णधार आलेले आहेत. पीसीसी यांचे कॅप्टन लवकरात लवकर टॉस का बॉक्स मध्ये येण्याची कृपा करावी. चला लवकरात लवकर जीवदानी माऊली यांनी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. स्ट्राईकला आहेत ते धीरज, नॉन स्ट्राईकला आहेत ते एलन आणि
जीवदानी माऊली यांच्याकडून पहिलं षटक घेऊन येतात ते अतुल. दुसऱ्या इनिंगचा पहिला चेंडू सन्मान देऊन संघाची धावसंख्या शिडी करण्याच्या करतायत धीरज. या दुनियेमध्ये थांबायला वेळ कुणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, जो हुकला तो संपला. अफाटाच्या मैदानी तू ऐशी वेळोवेळी डाव तुझा येतात जमविशी जपून आपुली खेळी. काळ करीब गोलंदाजी संकट चेंडू फेकी, भवताली तव झेल घ्यावया जो तो फासे टाकी. मागे डबला यष्टीरक्षक तुझा उधळला डाव, या साऱ्यांना जर चकवशील तर मिळेल तुझला धाव. चतुर आणि चपळ जो तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, जो हुकला तो संपला, जो हुकला तो संपला. दुसरा चेंडूवर आक्रमण केली एलन यांची आणि गच्चाड क्षेत्ररक्षण जीवदानी माऊली यांच्याकडून. 2 चेंडू 5 धावा. पीसीसी चे कर्णधार हो बॅकफुट 1 रन. ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की चौथा चेंडू चांगला असा फटका गच्चाड क्षेत्र पुन्हा एकदा चौका येतोय धीरज यांच्या बॅटिंग मधून. डीजे थँक्यू डीजे. टॉस पीसीसी यांनी जिंकलेला आहे आणि आपला निर्णय लवकरात लवकर कळवायचा आहे. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 10. 5वा चेंडू पुन्हा सन्मान दिलाय 1 रनासाठी धीरज यांनी. बघायला गेलं तर दोन्ही ओपनिंग बॅट्समॅननी एक चौकार लावलेला आहे आणि संघाची धावसंख्या पुढे नेलेली आहे. पुन्हा एकदा शॉट होता पण निर्धाव चेंडू होतोय. ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 11. डीजे थँक्यू डीजे. जीवदानी माऊली यांचा पण पहिल्याच षटकामध्ये असंच कायचं समीकरण आलेलं आणि तेच समीकरण पुन्हा किंजल इलेव्हन यांनी बनवलेलं आहे. दुसरा षटकातला पहिला चेंडू आलेला बॅटीवर पण जातोय चेंडू षटकार बॅक टू पवेलियन धीरज. डीजे चला दोन्ही संघांचं वेळेचं बंधन असणार आहे. लवकरात लवकर बॅट्समन यावे लागणार आहेत. वैयक्तिक पहिलं व संघासाठी दुसरं षटक घेऊन आले ते दुर्गेश सॉरी उतरलेला. दुसरा चेंडू हाताळताना दुर्गेश. नेहाल बॅटिंगला आले ते पवेलियन मधून सेट होऊन 1 चेंडू 1 रनाने समाधान मानावं लागते नेहाल यांना. कायसी आक्रमक खेळी किंजल इलेव्हन यांच्याकडून पण थोडस गच्चाड क्षेत्ररक्षण होतंय जीवदानी माऊली यांच्याकडून. टाइमचं बंधन असणार आहे. जीवदानी माऊली लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 12. हो चांगला असा चेंडू पायामध्ये टाकलेला आपण बॅट्समननी तो हाताळलेला आहे चांगल्या प्रकारे आणि 1 रन समाधान मानावं लागेल एलेनना. चौथा चेंडू
नेहाल यांना ओ डॉट डॉट नाही, रनआउट नाही. एक रनाने समाधान मला चांगली म्हणावी लागेल, चांगली किंजल 11च्या बॅटर करून रनिंग, चांगली रनिंग द बिटवीन द विकेट, गुड रनिंग. 2 चेंडू, शेवटचे 2 चेंडू दुर्गेशांचे. पुन्हा एकदा मारा करतील तो नोचा, पंचाकडून नोचा इशारा. रिव्ह्यू साठी थर्ड अंपायर कडे शैलेशजी करावडे येताना. अंपायर विकेट. आताचा बॉल काउंट होणार आहे. किंजल यांना निहाल. चला बॅक टू पवेलियन. निहाल, आपल्याला जर हा रिव्ह्यू मान्य नसेल तर तुम्ही स्वतःच्या फोनमध्ये पाटील नेटवर्क्स वरून बघू शकता. चला डावखुरी फलंदाज आले ते पवेलियन सेट होऊन. आर्यन शेवटचा चेंडू, 1 रनाने समाधान मानावं लागेल इलेक्शनना. ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 16. चला वेळेचं वंदन असणार आहे जीवदानी माऊली. तिसरा षटक घेऊन येत आहेत ते बॉलरने विपुल. चला 2 षटक हाताळण्यासाठी वेळ 8 मिनिटं असणार आहे. चला दुसरा चेंडू आर्यनना वाईट. पंचांचे हात हवेत फडफडतायत आणि व्हाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव जीवदानी माऊली. हो चांगला चांगला फटका, चांगला क्षेत्ररक्षण जीवदानी माऊली. बॅकअप आहे, बॅकअप आहे. बॅकअप अत्यंत गरजेचा असतो क्रिकेटमध्ये. आणि ओपनिंग बॅट्समन एलेक्स. हेच लागली रनआउट. नॉट हिट मारण्याचा प्रयत्न होता विपुल याचा, पण काहीशी हिट लागली नव्हती आणि जीवनदान भेटलेलं आहे एलन यांना. दोन्ही पण म्हणायला गेले तर डावखुरे फलंदाज. स्ट्रेचच्या डावने स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चांगला असा फटका अडवलाय विपुल यांनी. शेवटचे 2 चेंडू आणि संघाची धावसंख्या होते ते 20. निर्धाव चेंडू आला. डायरेक्ट बॉल. थोडासा वाचलेला आहे फटका चौकीच्या दिशेने जाताना आणि 1 रनाने समाधान मानावं लागेल आर्यनना. आणि स्ट्राईकला आले ते पुन्हा एकदा ओपनिंगचे बॅट्समन एलन यांनी याच इनिंग मध्ये 1 चौकार मारलेला होता. बघू विजयाची साथ देतात का आपल्या संघाला. पुन्हा एकदा चांगलासा फटका, एका हाताने बॉल अडवलाय आणि 1 रन. ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 21. डीजे सॉरी 22. थँक्यू डीजे. दिल्लीचं वंदन असणार आहे जीवदानी माऊली. 1 षटक हाताळण्यासाठी आपल्याला 5 मिनिटांचा अवधी आहे. 5 मिनिटांमध्ये आपला 6 चेंडू हाताळले झाले पाहिजेत. वैयक्तिक पहिलं व संघाचं 4थं षटक घेऊन येतात ते रत्नेश आणि स्ट्राईकला ते ओपनिंगचे बॅट्समन एलेक्स. 6 बॉल 9चं समीकरण. बघू 1 चौकार मारून आपल्या संघाला विजयाची साथ देतात का.
चांगला स्ट्रेट 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 चांगला असा क्षेत्ररक्षण निर्धाव चेंडू. ॲलेक्स बोलतात की मला स्ट्राईक पाहिजे, मीच काय ते विजयाची साथ देईल किंजल 11 दुसरा चेंडू व्हाईटचा कॉलेला पण व्हाईट सोडला नाही आणि 1 रनाने समाधान मानावं लागेल ॲलेक्स यांना. 4 बॉल 8 ॲलन 4 बॉल 8 रनाचं समीकरण. डावकरे फलंदाज आर्यन. चांगला फटका हेलिकॉप्टर फिरवले आपण. चांगलं क्षेत्ररक्षण जीवदानी माऊली यांच्याकडून. 1 रनाने समाधान मानावं लागते आर्यन यांना. संघाची धावसंख्या होते ती 24. 3 बॉल 7 समीकरण. चांगलासा फटका चेंडू जाते. 4 येतोय चौकार डीजे. थँक्यू डीजे. 1 चौकार मारून सुद्धा जीवदानी माऊली 1 धावेने पुढे आहे. ॲलेक्सांनी ओपनिंगचे बॅट्समन 2 चौकार मारून आपली संघाची धावसंख्या लिहिली ती 28. 2 बॉल 3 रनाचं समीकरण. 5वा चेंडू रत्नेशांचा आणि ओपनिंगचे बॅट्समन ॲलन. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. आत्ता काय करतंय आत्ताचं समीकरण. 1 बॉल 3. जी पहिली मॅच झाली त्या पण मॅचचं समीकरण होते 1 बॉल 3 आणि या पण मॅचचं समीकरण आहे 1 बॉल 3 आणि ओपनिंगचे बॅट्समन ॲलन यांनी 2 चौकार मारून आपली संघाची धावसंख्या पुढे नेलेली व 1 चेंडू 3 धावा पाहिजेत किंजल 11 यांना. शेवटचा चेंडू ॲलन किंजल 11 देतात का विजयाची साथ बघूया या चेंडूवर. 6वा चेंडू वाईटचा कॉल पण येतोय निर्धाव चेंडू. विजयाची साथ जीवदानी माऊली यांना. हार्ड लक टू किंजल 11 आणि कॉंग्रॅच्युलेशन जीवदानी माऊली. डीजे. थँक्यू डीजे. जय ना.